गुड मॉर्निंग सर. ओ हे काय मुली गुड मॉर्निंग म्हणतात, मुलं गुड आफ्टरनून म्हणतात. सर कधी पण दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग म्हणून करावी. हो नाही, पण तुमच्याकडे मुली गुड मॉर्निंग म्हणतायत आणि मुलं गुड आफ्टरनून म्हणतायत. एनिवे, काय तुमचा प्रश्न काय? सर आपल्या मते महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी कोण जबाबदार आहे आणि त्यासाठी आपण कोणते पाऊल घेतले पाहिजे? महिलांवर जे अत्याचार दुर्दैवानं होत आहेत याला समाजातील काही प्रवृत्त्या जबाबदार आहेत असं मला स्वतःला वाटतं. यामध्ये कायदा आहे, कायद्याची अंमलबजावणी आहे, पण मुळात या बाबी व्हाव्यातच का? समाजातील साऱ्यांनीच याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. लातूरमध्ये आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात, लातूरमध्ये अनेक कॉलेजेस आहेत आणि लातूरमध्ये मुलींची छेडछाड होते अशा अनेक तक्रारी माझ्याकडं नेहमी येतात. आणि हे सगळं खरं म्हणजे लातूरमध्ये होऊ नये, किंबहुना कुठंच होऊ नये. या सगळ्या गोष्टी कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर मला असं वाटतं की दररोज काही लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नेणं एवढंच पोलिसांना काम राहील. ते तर सुरू राहीलच. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजेच, पण कुठंतरी आपण सगळ्यांनीच विचार करून या बाबी समाजामध्ये घडणार नाहीत यासाठी दक्ष राहिलं पाहिजे. मुलींनी, मुलांनी, महिलांसाठी पोलीस विभागाच्या वतीनं हेल्पलाईन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि लातूर शहर हे सुरक्षित असावं यासाठी मी सेफ सिटी हा एक आराखडा प्लॅन घेऊन आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढे येणार आहे. चौकाचौकामध्ये CCTVs बसवले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वॉर्डामधल्या कॉलनीजमध्ये सुद्धा CCTVs बसवण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून लातूर शहरामध्ये बिनघोर आपल्याला वावरता यावं ही व्यवस्था तुम्हाला देणं हे आमचं कर्तव्य आहे. लातूर महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे, आणि त्या दिशेनं आम्ही पावलं उचलत आहोत. पण हे सगळं केल्यानंतर सुद्धा समाजातील या प्रवृत्त्या जर बदलल्या नाहीत तर त्याला आळा बसणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये या बाबीच्या जागृती करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल. आणि लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र हा महिलांसाठी देशामध्ये सर्वाधिक सुरक्षित आहे असं चित्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निर्माण करावं लागेल.